परमेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या श्लोकात गुरुचं अत्यंत सुंदर असं वर्णन केलं। गुरु हा ब्रह्मा विष्णू व महेश यांच्यापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे असे या श्लोकात म्हटले। सद्गुणांचा ध्यास आणि स्वतःला घडवण्याचा प्रत्येक प्रयत्न हीच खरी गुरुपौर्णिमा असं मला वाटतं। एकदा एक असा शिष्य होता, तो एका महान गुरूंकडे गेला व त्या गुरूंना म्हणाला, गुरुजी मला तुम्ही आपलं शिष्यत्व प्रदान करा। तेव्हा गुरुजींनी त्याला एक मंत्र दिला व त्यांनी सांगितलं, तू 1 वर्ष या मंत्राचा जप कर व 1 वर्षानंतर परत मला येऊन भेट, मग मी ठरवेन की तुला आपलं शिष्यत्व द्यायचं की नाही। 1 वर्ष तो भावी शिष्य गेला, त्याने 1 वर्ष त्या मंत्राचं पठण केलं। 1 वर्षानंतर तो माघारी आला आणि जेव्हा तो आश्रमाच्या अंगणात येतो तेव्हा तेथील एका शिष्याने त्याच्या अंगावर कचरा व धूळ उडवला। त्याला खूप राग आला, तो तिच्यावर खूप खूप ओरडला। नंतर कसं तरी करत आश्रमात गेला, त्याने गुरूंना वंदन केलं। गुरु त्याला म्हणाले, तू नागासारखा दंश करत आहेस, त्यामुळे मी तुला शिक्षण देऊ शकणार नाही। तू अजून 1 वर्ष जा, त्या मंत्राचं पठण कर व 1 वर्षानंतर पुन्हा माझ्याकडे ये। तो भावी शिष्य गेला, 1 वर्ष त्याने मंत्राचं पठण केलं व 1 वर्षानंतर तो पुन्हा गुरूंकडे आला आणि आश्रमाच्या अंगणात त्या शिष्याने त्याच्या अंगावर शेण उडवलं। तो तिच्यावर ओरडला। परत तो आश्रमात गेला, त्याने गुरूंना वंदन केलं। गुरु त्याला म्हणाले, तू नागासारखा दंश करत नाहीस, परंतु अजूनही सापासारखा फुसफुसतोयस, त्यामुळे तुला मी शिक्षण देऊ शकणार नाही। तू अजून 1 वर्ष जा, त्या मंत्राचा पठण कर व 1 वर्षानंतर पुन्हा मला येऊन भेट। यावेळी तो भावी शिष्य गेला, त्याने 1 वर्ष मंत्राचं पठण केलं व आश्रमात आला। आश्रमाच्या अंगणात त्या शिष्याने त्याच्या अंगावर अतिशय घाण पाणी ओतून दिलं, पण तो रागावला नाही, ओरडला नाही। तो त्या शिष्याजवळ गेला व शिष्याला म्हणाला, तुझ्यामुळे माझा अहंकार कमी झाला, त्याबद्दल तुला धन्यवाद। तिचे आभार मानून तो आत गेला व गुरूंनी त्याला शिष्यत्व दिलं। म्हणजे अहंकार, त्याला अहंकार होता म्हणून त्याला गुरूंनी ज्ञान दिलं नव्हतं। अहंकार हा आपला सर्वात मोठा शत्रू आहे। केशवऋषीतील परंपरा वेगळ्या असतात, त्याप्रमाणे स्वामी विवेकानंद वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करायला जायचे आणि एका ठिकाणी गेल्यावर त्याला तेथील एका सुट्याबुटातील माणसाने त्यांना विचारलं, स्वामीजी तुम्ही रोज याच वेशात का बरं येता? तुम्ही रोज याच वेशात का बरं येता? तुम्ही आमच्यासारखे सूटबूट वगैरे का नाही घालत? तेव्हा स्वामीजींनी त्यांना अत्यंत साधं उत्तर दिले। स्वामीजींना म्हणाले, तुमच्या इथे चारित्र्य कपड्यांवरून ठरवलं जातं, मात्र आमच्याकडे चारित्र्य संस्कारावरून ठरवलं जातं। आणि गुरु आपल्याला हे संस्कार देण्याचं काम करत असतात। एक असाच मुलगा होता, एक असा शिष्य होता, तो मजल करत आपल्या गुरूंनी सांगितलेलं काम करत जात होता। त्याची परत येण्याची वेळ झाली। परत येताना त्याला एक विहीर दिसली। तो त्या विहिरीजवळ पाणी पिण्यासाठी गेला। त्याने त्या विहिरीतले 1 ओंजळभर पाणी घेतलं व पिऊ लागला व त्याला ते पाणी अत्यंत सुमधुर लागलं। त्याला वाटलं आपण आपल्या गुरूंना सुद्धा हे पाणी घेऊन जाऊया। त्याने 1 भांडं भरून घेतलं व तो गुरूंकडे गेला। गुरूंना ते पाणी दिलं। गुरूने ते पाणी पिलं सुद्धा। गुरूंना ते पाणी खूप आवडलं। गुरूंनी त्या पाण्याची व त्याची खूप खूप प्रशंसा केली। पहिला शिष्य निघून गेला, भांड्यात थोडंसं पाणी उरलेलं होतं। दुसऱ्या शिष्याने ते भांड्यातील पाणी पिऊ का म्हणून आपल्या गुरुजींना विचारलं। गुरुजींनी त्याला अनुमती दिली। अनुमती दिल्यानंतर त्याने त्या भांड्यातलं पाणी पिलं। त्याला ते भांड्यातलं पाणी अतिशय सुमधुर वगैरे काही नाही वाटलं, त्याला ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं वाटलं। तो गुरुजींना म्हणाला, अहो गुरुजी हे पाणी तर अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे, मग तुम्ही याची एवढी प्रशंसा का केली? तेव्हा गुरुजी त्याला म्हणाले, त्याने काय आणलंय, कसं आणलंय याच्यापेक्षा त्याने कोणत्या भावनेनं, कोणत्या इंटेन्शननं आणलंय हे महत्वाचं आहे। मित्र, स्वामी विवेकानंदांना घडवण्यात रामकृष्ण परमहंसांचा मोलाचा वाटा होता। तसेच श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यासारखी जोडी आपल्याला अख्ख्या पृथ्वीवर गुरु शिष्याची जोडी आपल्याला खोटी नाही आढळणार। एकदा गुरु तर हुशार असतातच, पण कधीतरी तुमच्यासारखे शिष्य गुरूंची परीक्षा सुद्धा घेत असतात। आणि अशा परिस्थितीत जर तुमच्यासारख्या एखाद्या शिष्याने गुरूंची परीक्षा घ्यायची ठरवली तरी स्वतःच्या परीक्षेतूनही ते शिष्याला काहीतरी शिकवण देत असतात। एकदा असंच झालं, एक शिष्य होता, त्याचे गुरु होते। त्या गुरूंचा खूप नावलौकिक होता, ते खूप ज्ञानी होते, सर्व लोक त्यांना खूप नावाजत होते। एकदा शिष्याला वाटलं, आपल्या गुरूंना एवढे सर्व लोक नावाजतात, ते खूप ज्ञानी आहेत म्हणतात, आता आपण एकदा त्यांचं ज्ञान हरण करूया। तो त्याच्यावर उपाय शोधतच होता, तोपर्यंत त्याला एक फुलपाखरू दिसलं।
आणि जर तू ठरवलंस तर ते जिवंत. म्हणजे शिष्यानं काही ठरवलं होतं हे सुद्धा त्या गुरूंना माहिती होतं. आचार्य चाणक्य व चंद्रगुप्त यांच्यासारखी जोडी अख्ख्या पृथ्वी तलावर कोठे नाही. एकदा चंद्रगुप्त सर्व राज्य जिंकत होता, पण काही राज्य त्याला जिंकताच येत नव्हती. तो आचार्यांकडे या प्रश्नाचं उत्तर मागण्यासाठी आला. आचार्य त्याला म्हणाले, तू आधी जेवण करून घे, मग आपण बोलू. तो जेवणाला बसला. जेवणात भात वाढलेला होता, अगदी गरम भात होता, आणि त्या भाताच्या मध्ये त्याने हात घातला. त्याला खूप वाचलं. आणि तेव्हाच आचार्य चाणक्य त्याला म्हणाले, तू राज्यांच्या बाबतीत सुद्धा तू हीच चूक करत आहेस. पहिल्यांदा कडकडीचे राज्य, कमजोर राज्य जिंकून घे व नंतर मुख्य मधल्या राज्याला हात घाल. अशा सोप्या पद्धतीनं आचार्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला चंद्रगुप्ताला समजावून सांगितले. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. तुम्हा सगळ्यांना एकलव्य तर माहितीच आहे. एकलव्य आदिवासी होता. त्याची परिस्थिती तशी ठीक नव्हतीच. शिक्षणाचा गंधही त्याच्या झोपडीपर्यंत पोहोचला नव्हता, पण त्याने ध्यास घेतला होता सूर्यकिरणाला हातात धरायचं, नव्हे सूर्य व्हायचं. त्याने मनात ठरवलं होतं, आपण जगलो आहोत, आपण वाचलो आहोत, तर आपण काहीतरी केलं पाहिजे. आपण जन्माला आलोच आहोत, तर आपण आपलं काहीतरी कर्तृत्व घडवलं पाहिजे. त्यासाठी तो प्रयत्न करत होता, पण त्याला कुठेतरी वाटत होतं आपल्याला एक मार्गदर्शनाचा हात हवा, आपल्याला गुरु हवा. रानावनातून झाडावरची फळे काढताना बाण चालवत होता. पोटाची कळगी भरत असताना शिकार करताना तीर कमान हातात धरत होता, पण तरीही वाटत होतं त्याला गुरूंची गरज भासत होती. आणि तत्कालीन धनुर्विद्येचे गुरु द्रोणाचार्य यांच्याकडे तो शिकण्यासाठी गेला. त्यांना तो म्हणाला, गुरुजी तुम्ही मला शिक्षण द्याल का? तुम्ही जे सांगाल ते करायची माझी तयारी आहे. द्रोणाचार्यांनी त्यांच्याकडे नीट बघितलं तर ते त्याला म्हणाले, तू आदिवासी दिसतोस. हो गुरुजी, मला माफ कर. मला जरी तुला शिकवायची इच्छा असली तरी मी राजपुत्रांव्यतिरिक्त मी इतर कोणालाही शिकवू शकत नाही. एकलव्य निराश झाला. तो जंगलात माघारी आला, पण आपल्या ध्येयापासून टाळला नाही. त्याचं ध्येय निश्चित होतं, मला सर्वोत्कृष्ट धनुर्धारी व्हायचंय का, तर व्हायचंय. द्रोणाचार्यांना मार्गदर्शन नाही करायचं, न करू दे, पण मी गुरु तर त्यांनाच मानले. त्यांना प्रतिकात्मक गुरु मानून या एकलव्याने एकाग्र चित्ताने आपला अभ्यास सुरू केला. आणि एके दिवशी असंच झालं. तो एकाग्र चित्ताने अभ्यास करत होता.